जावणेकर ताई, अश्विनी ताई आणि आमचे अतिशय खूप प्रामाणिक खूप जुने असे आमचे नितीन भाऊ बोरेकर। और आज आपण सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्र दिवस, कामगार दिवस आणि बौद्ध पौर्णिमा या महाराष्ट्रामध्ये आपण सगळे साजरा करतो आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमचा जन्म त्या मातीत झालं ज्या मातीत आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पेरून आहे आणि त्या मातीत जन्माला आलो, त्या मातीत एवढे लहान ते मोठे झालो आणि त्या विचारांवर आपण काम करत आहे। आपण सगळे नशीब घेऊन आलो आहे की आपण महाराष्ट्राचे भूमीमध्ये जन्माला आलो आणि सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाची मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। आज प्रशांत भाऊनी म्हटलं की कामगार आपण सगळे नशीबवान आहे की आपला सत्कार नवनीत भाभीच्या हातून आहे, पण खऱ्या अर्थाने आम्ही नशीबवान आहे की आम्हाला तो सौभाग्य भेटलं, आम्हाला ती नशीब भेटली की आपला सत्कार आपला स्वागत आम्ही करत आहे। कारण रवीजी आणि आम्ही त्या मातीतून त्या विचारातून इथपर्यंत आलो आहे। रवी भाऊ नेहमी म्हणतात की गरिबी आली तर लाजाचे नाही आणि श्रीमंती आली तर माझाच नाही आणि त्याच तत्वाने आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहे। राजकीय कमी आणि परिवाराचे सदस्य म्हणून, परिवाराची बहीण म्हणून, रवी भाऊ मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, अजय यादव, यश पाटील, सुरेश निंदाने, प्रदीप धावडे, यश पचलवार, धीरज गोवर, पीयूष हड़ाले, भारत चंदाले, नरेश चंदाले, आप सभी यहाँ उपस्थित है। आप सभी का सत्कार आमदार रविभू राणा इनके हस्ते हो रहा है। राजापेठ परिसरातील उपस्थित सर्व स्वच्छता कर्मी यांचा सत्कार आमदार रविभू राणा आमच्या नवनीतताई राणा यांच्या हस्ते या ठिकाणी पार होत आहे। तसेच या ठिकाणी उपस्थित असते नगराध्यक्ष अशोकदादा गायगोले, या राजापेठ प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे प्रशांतभाऊ वानकडे, महेशजी मुलचंदानी, नंदाताई सावदे, कामगार शहर अध्यक्ष वंदनाताई जामनेकर या ठिकाणी यांच्या माध्यमातून सर्वांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। सतत 365 दिवस 24 तास काम करणारे स्वच्छता कर्मी हे नेहमी कसं पाहिलं तर स्वच्छता करत असतात, पण भ्रष्टाचाराचे सुद्धा बळी यांनाच पकडले जाते। परंतु हे सर्व काम जे अभिजित